एव्हरीवन. आज आपण इथे SY बीकॉमचा मॅनेजमेंट अकाउंट्सचा वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हा आपण टॉपिक इथे स्टार्ट करतोय. या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटची नीड फर्मला किंवा कंपनीला का असते आणि जर ती वर्किंग कॅपिटल आपल्याकडे नसेल तर काय होऊ शकतं असं तुम्हाला इंट्रोडक्शन आणि त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर ज्या स्टुडंटनी तो व्हिडिओ बघितला नसेल फर्स्टली तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते लक्षात येईल. जे नवीन स्टुडंट आहेत जॉईन झालेले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. जे आधीचे स्टुडंट आहेत त्यांनी सबस्क्राईब तर केलेलेच आहे, पण त्यांनी सुद्धा त्यांच्या नवीन फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि लाईक करा. आता फर्स्टली मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवते. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, वर्किंग कॅपिटल ऍट कॉस्ट. इथे आपल्याला जे अमाऊंट दिलेले आहेत त्या ऍट कॉस्ट वरती दिलेले आहेत. फ्रॉम द फॉलोइंग प्रोजेक्शन्स ऑफ बालाजी लिमिटेड फॉर द नेक्स्ट इयर यू आर रिक्वायर्ड टू डिटरमाइन द वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड बाय द कंपनी फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2015. इथे आपल्याला 2015चा डेटा दिलेला आहे ऑन कॅश कॉस्ट बेसिस. ही जी कॅश दिलेली आहे ती कॉस्ट बेसिस वरती आहे. अॅन्युअल सेल्स 14,40,000. कॉस्ट प्रोडक्शन इन्क्लूड डेप्रिसिएशन 1,20,000. 12 लाख म्हणजे या 12 लाख मध्ये आपल्याला डेप्रिसिएशन इन्क्लूड आहे 1,20,000. रॉ मटेरियल परचेस 7,05,000. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1,40,000. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1,25,000. आणि इथे आपल्याला पिरियड दिलेला आहे रॉ मटेरियल्स 2 months. वर्क इन प्रोसेस half months. Finished goods 1 month. The firm enjoys a credit of half a month on its purchase and allows 1 month credit on its suppliers. म्हणजे फर्मनी 1 monthचं क्रेडिट मिळालेलं आहे तिच्या सप्लायर कडून. नेक्स्ट, ऑन सेल्स ऑर्डर द कंपनी रिसिव्स अन ऍडव्हान्स ऑफ ₹15,000. सेल्स वरती कंपनीने ऍडव्हान्स घेतलेला आहे 15,000 म्हणजे कस्टमर कडून ऍडव्हान्स घेतलेला आहे. You may assume that production is carried out evenly throughout the year and minimum cash balance desired to be maintained is ₹35,000. कंपनी किंवा फर्म इथे इयरली 35,000 कॅश बॅलन्स हा मेंटेन करते असं त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. तर फर्स्ट इज आपण आता इथे ड्रॉ करूया, आपला फॉर्मॅट ड्रॉ करून घेऊया. याच्यामध्ये कॉलम येणार आहेत रुपीज आणि इथे पर्टिक्युलर्स. स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. असं आपण हेडिंग देणार आहोत. पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज, इनर कॉलम अँड आउटर कॉलम. आता फर्स्ट हेड आपल्या याच्यामध्ये येतं करंट ऍसेट्स. ओके. आता करंट ऍसेट्स मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे फर्म ही 35,000 एवढा बॅलन्स मेंटेन करते, म्हणून आपण हा 35,000 इथे जो आपल्याला दिलेला आहे बॅलन्स तो आपण फर्स्टली घेणार आहोत. कॅश बॅलन्स एक्सपेक्टेड म्हणूया 35,000. ओके. करंट ऍसेट्सला आपण असं. नेक्स्ट, इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज मध्ये आता आपण घेणार आहोत फर्स्ट रॉ मटेरियल. रॉ मटेरियल मध्ये आपल्याला त्यांनी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आणि तो दिलाय 1,40,000. 1,40,000. नेक्स्ट, ऍड परचेसेस करणार आहोत. परचेस केलेला आहे मग गुड्स आपल्याला ऍड purchases
7,05,000. ओके. नेक्स्ट आपल्याला क्लोजिंग स्टॉक सुद्धा दिलेला आहे. मग क्लोजिंग स्टॉक आपण काय करतो, लेस करावा लागणार आहे इथे. क्लोजिंग स्टॉक लेस करणार आपण 1,25,000चा. ओके. आणि देन आपल्याला येणार आहे ते अॅन्युअल कन्झम्पशन. अॅन्युअल कन्झम्पशन येणारी अमाऊंट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, अॅन्युअल कन्झम्पशन. ते येणार आहे 7,20,000. ओके. आणि आता आपल्याला नेक्स्ट आपल्याला जो त्यांनी आपल्याला पिरियड दिलेला आहे प्रत्येकाचा, तर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. आता फर्स्ट दिलेली आहे आपल्याला रिक्वायरमेंट दिलेली आहे 2 मंथ्स. 2 मंथ्स दिलेले आपल्याला रॉ मटेरियलचे. ओके. आता आपलं रॉ मटेरियल किती आलं अॅन्युअल कन्झम्पशनचं, 7,20,000. ओके. 2 मंथ्स रिक्वायरमेंट. 2 मंथ्स रिक्वायरमेंट. आपलं मटेरियल आहे 7,20,000 आणि इथं आपण घेणार आहोत इंटू 2 करायचं आणि 12 मंथ्स असतात इयरमध्ये, म्हणून आपण 12नी त्याला डिवाइड केला. 12 पैकी 2 मंथ्स आपल्याला दिलेले आहे. आता याचं डिवायडेशन करून झाल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे, ती मिळणार आहे 1,20,000 एवढी. ओके. नेक्स्ट आता वर्क इन प्रोसेस. वर्क इन प्रोसेस. तर वर्क इन प्रोसेसचा आपल्याला पिरियड किती दिलेला आहे, तर हाफ मंथ दिलेला आहे. 80,000 इंटू हाफ दिला. आता 12चा हाफ घेण्यापेक्षा आपण काय करायचं, इथे 24 मंथ्स घ्यायचे आणि त्याचा 1 मंथ करायचा, म्हणजे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायला इझी होणार आहे. याचं डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला येणार आहे 45,000 एवढी अमाऊंट मिळणार आहे. 45,000. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्स. तर फिनिश्ड गुड्स मध्ये पुन्हा आपण तेवढंच घेणार आहोत, 10,000. 80 लाख इंटू फिनिश्ड गुड्सचा आपल्याला 1 मंथ असा पिरियड दिलेला आहे, त्यामुळे 1 इंटू 12 घेणार आहोत. आणि 1 इंटू 12 केल्यानंतर आपल्याला येणार आहे इथे अमाऊंट 90,000. नेक्स्ट आता डेटर्स. डेटर्स सुद्धा आपल्याला ह्याच्यावरतीच येणार आहेत, वर्क इन प्रोसेस वरती, फिनिश्ड गुड्स वरती, सॉरी. 10,80,000 इंटू 1 मंथचा आपल्याला पिरियड दिलेला आहे, म्हणून आपण 12नी त्याला डिवाइड केलेला आहे. आणि ही अमाऊंट सुद्धा येणार आहे आपली 90,000. इथे तुम्ही याला ब्रॅकेट करा. आणि नेक्स्ट आता आपण इथे आता आपले करंट ॲसेट्सचे एवढेच आपल्याला दिलेले आहेत ट्रान्झॅक्शन्स. याचे टोटल येणार आहेत 3,80,000. नेक्स्ट घेणार आहोत आपण करंट लायबिलिटीज लेस करंट लायबिलिटीज. याला करंट ॲसेट्स म्हणूया. टोटल करंट ॲसेट्स. टोटल करंट ॲसेट्स आणि या करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज मध्ये आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत. क्रेडिटर्स आणि त्यांनी त्याचा
कालावधी आपल्याला पिरियड सांगितलेला आहे किती हाफ मंथचा सांगितलेला आहे. मग आपण इथे 7,05,000 इंटू आपण 1 आणि 24 घेणार आहोत जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी पडेल म्हणून. मग इथे नेक्स्ट बघा आता टोटल आली आपली करंट ॲसेट्सची. टोटल करंट ॲसेट्स आले 3,80,000. त्यानंतर लेस करंट लायबिलिटीज, त्याला आपण अशी अंडरलाईन करून घेतल्या. आणि करंट लायबिलिटीजमध्ये आपल्याला क्रेडिटर्स दिलेले आहेत, म्हणजे क्रेडिट पिरियड दिलेला आपल्याला हाफ मंथचा. इथे आपल्याला लास्ट जे ऍडजस्टमेंट दिली त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून क्रेडिटर्स घेतले आपण 7,05,000 इंटू 24 घेतलं, कारण हाफ मंथ 12 करून हाफ मंथ घेण्यापेक्षा आपण 24 मंथ घेतले आणि त्याचा 1 मंथ घेतला तरी तेवढेच येणार आहे अमाऊंट आपण तसं केलं तरी. आणि इथे ऍडव्हान्स रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, म्हणजे तिथे आपल्याला ऍडव्हान्स दिलेला होता बघा इथे 15,000 ही अमाऊंट आपल्याला ऍडव्हान्स दिली आहे, डेटर्सकडून ऍडव्हान्स मिळालेले, म्हणून आपण इथे 15,000 घेतलेले. आणि या दोन्हींची टोटल आपण घेणार आहोत आउटर कॉलमला, ती येते 44,375. आणि आता करंट ॲसेट्समधून आपण या करंट लायबिलिटीज मायनस केल्यानंतर आपल्याला नेट वर्किंग कॅपिटल मिळणार आहे 3,35,625. आता इथे बघा आपण वर्क इन प्रोसेसला 10,80,000 एवढे का आपण घेतला, गुड्स इथे घेतला, तर बघा आपल्याला इथं दिलेला होता प्रॉब्लेममध्ये 14,40,000 एवढा आपल्याला अॅन्युअल सेल्स दिलेला होता. आणि त्यामध्ये रॉ मटेरियल परचेस, त्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होते 12 लाख. म्हणून आपण 14,40,000 मधून 12 लाख मायनस केले. आणि 12 लाख मायनस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळाली ती म्हणजे 2,40,000. आणि 2,40,000 मध्ये आपण पुन्हा हे जे आपले 7,20,000 आहेत हे आपण ऍड केले. आणि हे ऍड केल्यानंतर जे आपण डेप्रिसिएशन इथं 12 lakhs मध्ये आपलं मायनस झालं होतं ते डेप्रिसिएशन पुन्हा आपण ऍड केलं त्याच्यामध्ये. आणि या अशी टोटल केल्यानंतर आपल्याला टोटल मिळाली ती 10,80,000 ही आपली टोटल आपल्याला वर्क इन प्रोसेसची किंवा रॉ मटेरियलची मिळालेली आहे. ते आपण नंतर पुढे कन्सिडर केलेलं आहे. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला. तर प्रॉब्लेम्स इझी आहेत, थोडंसं जरा स्ट्रक्चर तुम्ही बाय हार्ट करा, लक्ष देऊन जरा पाठ करा. तर याच्यामध्ये काही एक डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचा कालावधी किंवा पिरियड दिलेला असणार आहे, त्या पिरियडने तुम्हाला मल्टिपल करायचं आहे. इयर दिलेलं असेल तर 12 मंथ्स घ्यायचे आहेत, वीक्स मध्ये दिलेलं असेल तर 52 वीक्सनी डिवाइड करायचं आहे. आणि जर डेज दिलेले असतील तर आपण इथे 365 डेजनी आपण त्याला डिवाइड करणार आहोत. अशा टाईपचेच प्रॉब्लेम आहेत आणि इझी आहेत, आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारे असे प्रॉब्लेम्स. थँक्यू सो मच.